ए मोहिनी, मी या क्षणी देवाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक शपथ घेते. त्यापुढे काहीही झालं तरी चालेल, मी ऍक्टिंग करणार नाही. उरला प्रश्न त्या चेकचा, तर तो मी उद्याच्या उद्या परत करेन. झालं समाधान? ऐसा नको करू मोहिनी, तू खुद की लाइफ बर्बाद कर देगी. अगं स्टारडम तुझ्या नशिबात लिहिलंय, लिखा आहे वो. ह्या अशा स्वार्थी मुलीसाठी तू स्वतःचं आयुष्य बर्बाद नको करू, ऍक्टिंग नको सोडू मोहिनी. माझा निर्णय झालाय आत्तू. आपलं घर वाचवण्याचा दुसरा मार्ग निघेल. माझ्या आनंदासाठी माझ्या दिला दुःख झालेला मला नाही चालणार. नकोय मला असला आनंद, असले पैसे नकोयत मला. मोहिनी अगं तुझा हात. मोहिनी, मोहिनी तुला वचनच द्यायचं होतं ना, तर नुसतं बोलून द्यायचंच ना. दिव्यावर हात ठेवायची काय गरज होती बेटा? बघ किती भाजलंय. मला प्रायश्चित्त घ्यायचं होतं बाबा. मी आज माझ्या दीवर हात उचलला. सॉरी दी. ऐकलंस? एवढी वाईट वागलीस तिच्याशी तरी तीच तुला सॉरी म्हणतीये. म्हणून कौतुक करतो आम्ही तिचं, कळलं? कुणाचं काय वाईट केलंय आपण? देव आहे की नाही तेच कळत नाहीये. देव आहे, तो आपली परीक्षा बघतो. तोच आता आपल्याला सगळ्यातून मार्ग दाखव. परीक्षा देव नाही, परीक्षा ही कार्टी घेतली. बास पिंकी, कोणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, पण आपण कसं वागायचं हे आपण नक्कीच ठरवू शकतो. उद्या आपला या घरातला शेवटचा दिवस आहे. आणि जे जे काही झाले ना, त्यानंतर खरंच खूप दमायला झालंय का, शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या तरी जास्तच. चला झोपूया, आराम करा तुम्ही, निघा. उद्या काही ना काहीतरी मार्ग निघेल अशी आशा करूया. बाहेर जा तुम्ही, कुणालाही सोडू नका आणि आईलाही नाही. या, तुमचीच वाट बघतोय. कम कम कम. अब सिट 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 प्लीज. आरके खुश आहे तुमच्यावर.
ही तुम्ही सांगितलेली अमाऊंट. अहो घ्या. काय झालं? स्ट्रेसमध्ये दिसताय. डोंट वरी. आरकेचा हात आहे तुमच्या डोक्यावर, काही होणार नाही. घ्या. साहेब, जे झालं ते खूप चुकीचं झालंय. म्हणजे 25 वर्षापासून आमचे त्यांचे संबंध आहेत. खूप चांगली माणसं आहेत होती. त्यांच्याबरोबर हे असं वागून मला पाप लागले. आणि आणि त्या शालिनी ताई तर सतत आजारी असतात. ह्या अशा परिस्थितीत कुठे जाणार ती लोक? अहो, पैशाने श्रीमंत नसतील ते, पण मनाने खूप चांगले आहेत ते. इतक्या वर्षात कधीही त्यांनी भाडं द्यायला साधा उशीर सुद्धा केला नाही हो. तो महेंद्र, ती पिंकी खूप मोठ्या मनाची माणसं आहेत ती. ती धाकटी मोहिनी, ती तर खूप मेहनती आहे. या सगळ्यांचं आता काय होणार याचीच काळजी मला लागलेली आहे. ह्या 48 तासात मुंबईमध्ये त्यांना दुसरं घर कसं काय मिळणार? माझ्यामुळे रस्त्यावरती येणार आहेत ते. साहेब, याचा खूप त्रास होतोय मला. पण फक्त तुम्ही ऑर्डर दिलीत म्हणून मला हे असं वागावं लागतंय. साहेब, पण मला एक कळत नाहीये, तुम्हाला हे असं वागून काय मिळणार आहे? तुम्हाला कळायची गरज नाही. मी म्हटलं संपतंय का नाही आता हळवेपणाचं भाषण. काय तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, चांगली माणसं आहेत. पण मी जे काही सगळं करतोय ते त्यांच्या भल्यासाठीच. विश्वास ठेवा, ती माणसं रस्त्यावर येणार नाहीत हा शब्द आहे माझा. पण इन रिटर्न तुम्हालाही आरकेला दिलेला शब्द पाळावा लागेल. उद्या त्यांनी तुमच्यासमोर हात जोडले, तुमचे पाय धरले, पायावर नाक घासलं, भीक मागितली, तरी ऐकायचं नाही. आणि काय, ही तुम्ही आरकेला दिलेली कमिटमेंट आहे. ती तुम्ही मोडलीत तर मी केस ठोकेन इल्लीगल कन्स्ट्रक्शनची. मग वाऱ्या करा कोर्टाच्या. मग गरज काय, अख्खी वस्ती जाणार हातातून तुमच्या. एक लक्षात ठेवा, उद्या जर माणुसकी दाखवलीत तर मी माणुसकी विसरेन. साहेब, पण हे चुकीचं आहे. अहो, ज्यावेळी आम्ही वस्ती बांधली तेव्हा कायदा अस्तित्वात नव्हता. अहो, ते गावठाण होतं. माझ्या आजोबांची जमीन होती ती. अहो, त्यावर गरिबांना राहायला आम्ही घरं बांधून दिली. बस, ऐकतोय तुमचं तर तेच 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 बोलताय. हा, तुम्ही मालक असाल ते वस्तीत. तुमच्यासारखे 10-20 मालक नोकर म्हणून ठेवलेत मी. उद्या 10 वाजता ही अख्खी फॅमिली मला रस्त्यावर पाहिजे. घराची किंमत किती होती? 90 लाख. दिलेत, ते घ्यायचे आणि घर माझ्या नावावर झालं पाहिजे. कळलं? हो साहेब. परत बोलवीन तुम्हाला, गरज पडेल. त्या फॅमिली समोर अपमानही करेन तुमचा. सहन करायचा निमूटपणे. 90 लाख अमाऊंट बघून घ्या. बरोबर आहे?
मोहिनी देवकर 22 तास उरलेत रस्त्यावर यायला. कोण कोण आहे? मागे मागे राहा, मागे राहा. माझे सगळे येऊ नका हं? मागे राहा. काय झालं? हे शोधत होतीस ना तू? हो. इंटरनेटवरची हिस्ट्री बघितली मी. गळफास कसा लावून घ्यायचा याचे व्हिडिओज बघत होतीस. जेव्हा तुला सोडवायला आलो ना, तेव्हा रश्शीची सुरगाट बघूनच माझ्या सगळं लक्षात आलं होतं. अगं मूर्ख मुली, तुझा बाप या फिल्म इंडस्ट्रीतला ऍक्शन मास्टर आहे हे देखील विसरलीस तू. फिल्म शूट करताना अशा सुरगाठी आम्ही 1000 बांधले आहेत आणि 1000 सोडवले आहेत. पण तुझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. अचानक हे सगळं करताना तुला काही लागलं नाही ना, याची मला काळजी वाटत होती. कार्तिकी, तुला एक सांगू, तू ना भंगार ऍक्टर आहेस, भंगार. तू अच्छे एक्टर क्यों नहीं है आज मुझे पता चला. तुझ्या परफॉर्मन्स मध्ये अजिबात डिटेलिंग नव्हतं कार्तिकी. तू गळफास घेत होतीस ना, हा? पण गळफास घेण्यासाठी तू स्टूल कुठलं निवडलंस? ते स्टूल ज्याच्यावर भाई उभा राहिला तरी ते ढिम्म हललं नाही. ते स्टूल तू पायाने सरकवणार होतीस कार्तिकी, ते सरकलंच नसतं. कारण गळफास घेण्याचं तू फक्त नाटक करत होतीस. तुला फक्त आम्हाला घाबरवायचं होतं, आम्हाला पॅनिक करायचं होतं, है ना? अजून एक सांगू, तुझ्यापेक्षा तर मी चांगली ऍक्टर आहे. कारण ते तोंडात मिरच्या कोंबण्याचं मी जे काही बोलले ना, वो मैंने ऐसे ही बोला था. कारण मला माहित होतं असं काहीतरी जहाल बोलले की तुझी लगेच तंतरणार. पण तसंच झालं आणि तू जागी झालीस, है ना? कार्तिकी, तेव्हा तुला एका अक्षरानेही मी काहीही बोललो नाही. कारण तुझी आई जवळ होती आणि तिला त्रास झालेला मला खपला नसता. पण आता तुला सांगतोय,
पहिल्यांदा आणि शेवटचं. ही तुझी जी काही नाटकं चालली आहेत ना, ती लगेचच्या लगेच थांबवायची. आपल्या घरावर इतकी संकट आलेली असताना देखील हे असं करताना लाज नाही वाटली का ग तुला? मान्य आहे मला मान्य आहे तू मला तुझा बाप मानत नाहीस, पण मी तुला माझी मुलगी मानतो आणि त्याच बापाच्या नात्यानं तुला सांगतोय, नीट ऐक. ही सगळी नाटकं थांबवायची, नाहीतर जे आत्ता तुझ्या हातात आहे ना, तेही सगळं गमावून बसशील. काय? आता दुसरी गोष्ट, मोहिनीने तुला जे वचन दिलंय ना, ते ती पाळणारच. मला खात्री आहे त्याची. पण कार्तिकी, पण एक ना एक दिवस असा येईलच जेव्हा तिला दिलेलं वचन तूच मागे घेशील, मोडायला लावशील. आपण कितीही अंधारात ठेवलं ना स्वतःला झाकून घेतलं, लपून बसलो, तरी सूर्य तो सूर्यच. त्याच्या वेळेला तो उगवणारच. आणि आपल्या मोहिनीच्या बाबतीत पण असंच होणार. एक ना एक दिवस आपली मोहिनी सक्सेसफुल होणार. होणार म्हणजे होणार. मोहिनी म्हणजे सूर्य आणि तू म्हणजे चंद्र. आणि चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, तू त्याला सूर्याकडून मिळतो. लक्षात ठेव. कान्हा, पाहतोयस ना रे तू हे सगळं? माझा ना युद्धातला अर्जुन झालाय रे. काहीच कळत नाहीये. एकीकडे हे आमचं घर वाचवण्यासाठी लागणारा पैसा माझ्या हातात आहे, आणि दुसरीकडे माझ्या दीला दिलेला शब्द. कशाची निवड करावी काहीच कळत नाहीये. अर्जुनाचा सारथी तूच होतास, माझाही तूच आहेस. नकोयत मला हे पैसे. नाही करायचे मला ऍक्टिंग. माझ्यासाठी ना माझी दी सर्वात जास्त महत्वाची. आधीच तिचा या घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल गैरसमज झाला. त्यात मी हे पैसे घेऊन जर फिल्म केली तर तिला नाही आवडणार ते, आणि ती आणखीन आमच्यापासून लांब जाईल. मला ते नकोय. मी हा चेक आजच परत करेन. तू आहेसच माझा सारथी. तूच यातून मला मार्ग दाखव.
माझ्यावर विश्वास ठेवलात सर तुम्ही, म्हणून खरंच थँक्यू. पण मी ही फिल्म नाही करणार. का? आहेत माझी काही पर्सनल कारणं. हे पहा मोहिनी मॅडम, आपण हवं तर यावर नंतर डिस्कस करूया आणि काही वे आउट निघतो का तेही बघू. आणि तुमच्या काही आधीच्या कमिटमेंट्स असतील तर त्याही आपण ऍडजस्ट करू. पण प्लीज तुम्ही ही फिल्म सोडू नका. हिरोईन्स एवढ्या मोठ्या फिल्मसाठी म्हणजे आर.के. सरांबरोबर काम करण्यासाठी आपले स्वतःचे लग्न सुद्धा पोस्टपोन करतात. आणि तुम्ही सर म्हणूनच मला हिरोईन नाही व्हायचंय.